देव प्रत्येकाचा हिशोब करत असतो आणि काहींना तर ते समजत सुद्धा नाही. माझ्यासोबत सुद्धा असेच काही घडले. माझे नाव गायत्री. मी काही खूप सुंदर अशी नव्हती. माझ्या आई वडिलांनी माझे लग्न खूप श्रीमंत आणि मोठ्या हुद्द्यावर असलेल्या माणसाशी केले. पण तो माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता आणि त्याचं टक्कल देखील पडलं होतं. आम्ही जेव्हा कधी कुठल्या पार्टीत जायचो तर लोक मला त्याची मुलगी समजायचे. मी त्याच्यासारखी दिसावी म्हणून मग त्याने मला जास्त जेवत जा म्हणून सांगितले होते, म्हणजे मी पण जाडी होईन. मी एकदा चेष्टेत त्यांना म्हणाले की त्यापेक्षा तुम्हीच का नाही वजन कमी करत. यावर त्याला राग आला आणि त्याने माझ्या कानाखाली मारली. ती इतक्या जोरात मारली होती की मी खाली पडले. आमच्या लग्नाला आत्ता कुठे 1 आठवडा देखील झाला नव्हता. तोच त्याने मला मारायला चालू केले होते. तो मला मारायचा आणि म्हणायचा, बायको आहेस मग बायको बनवूनच राहा, जास्त डोक्यावर बसायचं नाही. मला चांगलं माहीत आहे की तुझ्यासारखा बायका जरा ढील दिली की लगेच डोक्यावर बसतात. आणि हे घर माझे आहे, हे घर मी चालवतो आणि तू माझी चेष्टा करतेस. मी म्हणाले, खरंच मी तुमची चेष्टा करत नव्हते. पण त्याला ते आवडलं नाही आणि तो कित्येक दिवस मला टोचून बोलत होता. तो मला सारखे केक, मिठाई आणि गोड पदार्थ खायला आणायचा की जेणेकरून ते खाऊन माझे वजन वाढेल. पण मला हे असले पदार्थ खाण्याची सवय नव्हती. पण त्याने सांगितलं की तुला हेच खावं लागेल. त्यामुळे आता माझे वजन तर वाढलेच, शिवाय माझी फिगर सुद्धा बदलून गेली. सगळेच मला म्हणायचे की लग्नानंतर हे काय झाले तुला, आधी तर खूप सुंदर दिसत होतीस, एवढ्या लवकर वजन वाढून घेतलंस. मी कुणालाच माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सांगू शकत नव्हते. माझा नवरा सारखा मला मारायचा, माझ्या आई वडिलांना शिव्या द्यायचा, माझा अपमान करायचा. पण मी हा विचार करायचे की तो माझा नवरा आहे, त्यामुळे त्याला अधिकार आहे. पण नंतर नंतर त्याने माझा घर खर्च सुद्धा बंद केला आणि म्हणाला की तुला पाहिजे तर तू कमव, मी आता तुला पैसे देणार नाही. आता रोज काही ना काही कारणाने तो माझ्याशी भांडायचा. सुखशांती तर माझ्या आयुष्यातून जणू नाहीशी झाली होती. मी एका ठिकाणी कामाला लागले. तिथे काम करता करता मला रडू यायचं, पण कुणाला सांगूही शकत नव्हते. माझा नवरा मला विनाकारण मारायचा आणि म्हणायचा की जोपर्यंत बायकोला मारत नाही तोपर्यंत ती सुधरत नाही, नाहीतर डोक्यावर बसेल. तो मला 4 चौघात मारायचा, शिव्या द्यायचा. आम्हाला मूळबाळ होत नव्हते म्हणून ते मी जास्तच चिंतेत असायची. कुणाला सांगायची सोय नव्हती. सगळ्यांना मी खोटेच सांगायचे की मी सुखात आहे. माझ्या वडिलांनी माझे लग्न या राक्षसासोबत का लावून दिले माहीत नाही. मी त्याच्याशी प्रामाणिक वागत होते, त्याची आवड निवड जपत होते. मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत होते. पण कसेही वागले तरी तो माझ्याशी वाईटच वागायचा. कधी कधी मला वाटायचं की तो बहुतेक दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडला असावा, नाहीतर तो कुठल्या तरी बाहेरच्या गोष्टीचा राग माझ्यावर काढत असावा. कारण तो माझ्यावर राग काढून नंतर बाहेर निघून जायचा, त्याच्या मित्रासोबत फिरायचा आणि खुश असायचा. त्याचे मित्रसुद्धा कधी कधी आमच्या घरी यायचे. जेव्हा ते यायचे तेव्हा माझा सगळा दिवस त्यांच्यासाठी जेवण बनवण्यात जायचा. तरी पण मी त्याला काही बोलायचे नाही. मी विचार करायचे की आता तरी तो माझ्यावर खुश होईल. पण तो कायम माझ्यावर रागवलेलाच असायचा. मला काहीच कळत नव्हते की माझ्यासोबत हे सगळं का घडत आहे. वाटायचं कुणाची तरी दृष्ट लागली आहे, नाहीतर कुणीतरी माझ्यावर जादूटोणा केला आहे. कारण माझ्यासोबत जे घडत होतं ते अकल्पनीय होतं. माझा नवरा जिथे काम करायचा तिथे कायम लाच घ्यायचा. नवीन मोबाईल, नवनवीन गाड्या बदलत असायचा. तो स्वतःसाठी नवनवीन वस्तू आणायचा. तो ऐशोआरामात राहायचा, पण मला कवडीची सुद्धा किंमत देत नव्हता. मला काम करून माझा खर्च भागवावा लागायचा. आता तर आमच्या सोसायटीत आम्ही बदनाम झालो होतो. सगळे म्हणायचे हे दोघं भांडखोर आहेत. पण एकदा तर हद्दच झाली. त्याने मला विनाकारण मारले आणि माझ्यावर जोरजोरात ओरडू लागला. तो म्हणू लागला की मी तुला सांगितले होते की माझ्यासाठी चांगले जेवण बनवत जा, पण तू तर साधं जेवण बनवलं आहेस. मी म्हणाले, जर तुम्हाला चांगलं जेवण पाहिजे तर पैसे देत जा. माझ्याकडे आता पैसे नाहीत की मी तुम्हाला चांगले जेवण करून देईन. अजून माझा पगार पण झाला नाही, मग मी कुठून चांगले जेवण बनवणार. यावर तो माझ्याशी खूप भांडला आणि म्हणू लागला की मला तुझ्यासोबत राहायचं नाही, तू मला अजिबात आवडत नाहीस. एवढे दिवस तू माझ्या मनाप्रमाणे जराही वागली नाहीस, मी तर तुझ्यासोबत माझ्या मनाविरुद्ध राहतोय, असे म्हणून तो जोरजोरात ओरडत होता. आणि अचानक त्याला जोरात झटका आला. तो धाडकन जमिनीवर पडला. रात्रीची वेळ होती. मला काय करावे काहीच कळत नव्हते. मी कशीबशी त्याला घेऊन दवाखान्यात गेली.
डॉक्टरांनी त्याला चेक केलं आणि म्हणाले, तुम्ही यायला थोडासा उशीर केला. तुमच्या पतीला अर्धांगवायू झालाय. आता हे अजिबात चालू बोलू शकत नाहीत. यांचं संपूर्ण अंग आता निष्क्रिय झाले. आता ते फक्त बघू शकतात आणि 2-3 बोटं थोडी थोडी हलवू शकतात. माझ्या नवऱ्याने रागाच्या भरात स्वतःचेच नुकसान करून घेतले होते. आठवडाभर दवाखान्यात राहून मग घरी आलो. आता मी त्याची सेवा करत होते. माझा नवरा आता बोलूही शकत नव्हता आणि हलूही शकत नव्हता. मला आता हे बघून खूप वाईट वाटायचं, कारण कितीही झाले तरी तो माझा नवरा होता. कुठलीच बायको आपल्या नवऱ्यासाठी असा वाईट विचार करू शकत नाही. आता आमच्या घरात पैशांची चढचण भासू लागली. मी बाहेर काम करायचे, पैसे कमवायचे आणि घरी आल्यावर त्याची सेवा करायची. आता त्याला वाईट वाटत होतं आणि ते त्याच्या डोळ्यात दिसत होतं. त्याला वाटत होतं की माझ्या बायकोला मी कायम वाईट वागणूक दिली, तिला मारलं, तिला रागवलं, पण तिचं आज माझी एवढी काळजी घेत आहे. एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला काहीतरी खुणवलं, पण ते मला कळालं नाही. तो त्याच्या बोटांनी इशारा करत होता. मला वाटलं त्याला बाथरूमला जायचं असेल किंवा भूक लागली असेल, पण तो तर समोरच्या खोलीकडे बोट करून मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला विचारले की काय पाहिजे, तुम्हाला त्या खोलीकडे जायचे आहे का? तर तो नाही म्हणून मान हलवू लागला. मी एक बाई कामाला ठेवली होती, कारण मी दिवसातले काही तास कामाला जायचे आणि मी ते काम सोडूही शकत नव्हते. जर मी काम नाही केलं तर घर खर्च कसा भागवणार, म्हणून मी एक बाई कामाला ठेवली होती. माझ्या नवऱ्याच्या ऑफिसचा पगार आता बंद झाला होता आणि त्याचे फंडाचे पैसे यायला अजून वेळ होता. मी त्यांना विचारायचे, पण ते काही ना काही कारण सांगून उशीर करत होते. माझ्या नवऱ्याला बरेच जण भीत होते. त्याचं कामच असं होतं की त्याच्या सहीशिवाय कामच होत नसत. त्यामुळे त्याला लाखो रुपये लाच मिळायची. माझ्या नवऱ्याचे काही नातेवाईक होते जे त्यांच्याकडे पैसा होता तोपर्यंत त्यांच्या अवतीभोवती होते, पण आता या वाईट वेळेत त्यांनी त्याची साथ सोडली होती. आता त्यालाही कळून चुकले की वाईट वेळेत कोणी नाही, पण आपली बायकोच आपल्या सोबत आहे. माझा नवरा रोज रात्री त्या खोलीकडे बोट दाखवायचा आणि रडायचा. त्याला बघून मलाही रडू येत होतं. आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली, पण या 4 वर्षात त्याने मला एकदाही सुखाने जगू दिलं नाही. खूप त्रास दिला होता त्यानं मला, पण मी त्याला माफ केलं होतं, कारण त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली होती. मी त्याला अजून शिक्षा देऊ शकत नव्हते. तो रडत असायचा आणि त्या खोलीकडे इशारा करत असायचा. मी तिकडे जाऊन बघायचे, पण मला तिथे काहीच दिसायचं नाही. आता तो सारखा सारखा तिकडे बोट दाखवायचा, म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी होतं, पण मला काहीच कळत नव्हतं. एकदा त्याचा चुलत भाऊ आमच्याकडे आला. तो माझ्या नवऱ्याला तर भेटला नाही, पण मला म्हणाला की तुझ्या नवऱ्याचे फंडाचे पैसे कधी मिळणार आहेत? मी म्हणाले, माहीत नाही. मी तर सारखा फोन करून विचारते, पण ते काही ना काही कारण सांगून वेळ मारून नेत आहेत. तो म्हणाला, खूप पैसा मिळणार आहे तुम्हाला, मग एवढ्या पैशांचं काय करणार तुम्ही? मी म्हणाले की मी यांचा इलाज करणार आहे. कदाचित दुसऱ्या मोठ्या शहरात यांचा इलाज होईल. त्यावर तो म्हणाला, तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न तर केलं नाही ना? मी म्हणाले, काही माहीत नाही, पण ते मला पैसे देत नव्हते. त्यावर तो म्हणाला, मग तर नक्कीच त्याने दुसरं लग्न केलं असणार. मी म्हणाले, असं असतं तर आतापर्यंत ती बाई इथं आली असती. माझ्या नवऱ्याने माझ्यापासून काही लपवलं नाही आणि त्यांनी दुसरं लग्नाचं तर मला काही बोललेही नाहीत. तो म्हणाला, तू खोटं बोलत आहेस. त्याची सगळी संपत्ती तुझ्याकडेच आहे. सगळ्या लोकांकडून लाखो रुपये लाच घेत होता. त्याने सगळे पैसे तुझ्यावरच खर्च केले असणार, तुझे नखरे बघून. मी म्हणाले, हे बघ, मी स्वतः काम करते, ऊन असो वा पाऊस. मी आजारी असले तरी पण मी कामावर जात होते. महिनाभर काम केल्यावर मला माझा पगार मिळतो आणि तो सुद्धा घर खर्च करून संपतो. तुला त्याचे पैसे पाहिजे तर तू स्वतः शोधून घे. त्यांचे पैसे आणि त्यांची दुसरी बायको मिळाली तर मला सांग. हे ऐकून तो रागात म्हणाला, तुझा नवरा सुद्धा असाच रागीट होता, म्हणूनच बघ आता त्याची काय अवस्था आहे ती. बघ, नाही तर तुझी पण अशीच अवस्था व्हायची. आज तो दुसऱ्यांच्या जीवावर आहे, उद्या तू दुसऱ्यांच्या जीवावर असशील आणि असे झाले तर तुम्हा दोघांची काळजी कोण घेणार? तडपडून तडपडून दोघे मराल. त्याचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी विचार करू लागले, कसले कसले लोक आहेत जे तुम्हाला नीट जगूही देत नाहीत. मी त्याला चांगल्या आणि शांत भाषेत सांगून तिथून निघून जायला सांगितले. त्यानंतर तो निघून गेला. मी हे सगळं माझ्या नवऱ्याला सांगितलं. तो सर्व ऐकत होता. त्याला सर्व काही समजत होतं आणि तो रडतही होता. त्याला माझ्याशी बोलायचं होतं, पण आता त्याला बोलताही येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. त्याला तपासून डॉक्टर म्हणाले की यांची ठीक होण्याची शक्यता फार कमी आहे. सध्या तरी ते असेच राहतील, पुढे देवाची मर्जी.
पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना दुसऱ्या डॉक्टरला दाखवू शकता किंवा दुसऱ्या शहरात घेऊन जाऊ शकता. प्रत्येक महिन्याला मी त्यांना चेक करून घेत होती, पण काही उपयोगही होत नव्हता. माझा नवरा घरी असला की सारखं त्या समोरच्या खोलीकडे बोट दाखवायचा, पण मला काहीच कळत नव्हतं. तो सारखा रडत असायचा, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की याच्या रडण्याने याचे डोळे खराब होऊ शकतात. मग मी त्यांना समजावून सांगून शांत करत होते. एके दिवशी सकाळी मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला तर ते उठले नाहीत. मी खूप प्रयत्न केला पण ते अजिबात हलले नाहीत. मला समजले की आता ते जिवंत नाही. माझ्यावर तर जणू आभाळच कोसळले होते. मी डॉक्टरांना बोलवून घेतले, तेव्हा डॉक्टर म्हणाले की यांचा मृत्यू झाला आहे. तसेही ते हे बरेच झाले, कारण यांनी जगण्याची आशाच सोडून दिली होती आणि त्यांना खूप त्रासही होत होता. बरे झाले, देवाने त्यांना बोलवून घेतले. मला हे ऐकून धक्का बसला होता. मी रडू लागले. कसाही असला तरी शेवट एक तो माझा नवरा होता. जरी ते माझ्याशी वाईट वागले असले तरी त्यांना जगण्याचा अधिकार होता. मी व्यवस्थित त्यांचा अंत्यविधी केला. मग काही दिवस मी कामावर गेले नव्हते. मी घरीच होते. माझ्यासोबत माझी कामवाली बाई होती. आता तीच सगळी कामं करत होती. घरातला स्वयंपाक, धुणी भांडी सगळी कामं ती करत होती. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझे कशातच मन लागत नव्हते. एके दिवशी कुणीतरी माझा दरवाजा वाजवला. माझ्या कामवाल्या बाईने येऊन मला सांगितले की तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं आहे आणि तिच्यासोबत लहान मूल सुद्धा आहे. पण मी तर या बाईला ओळखत सुद्धा नव्हते. मी विचारले की आपण कोण आहात? त्यावर ती बाई म्हणाली की मी तुमच्या नवऱ्याची दुसरी बायको आहे. आता तो मेला आहे, म्हणून मग मी माझी आणि माझ्या मुलीची वाटणी घ्यायला आली आहे. तुझ्या नवऱ्याने 3 वर्षापूर्वी लपून माझ्याशी लग्न केलं होतं आणि आता मला मुलगी आहे. मी आमची वाटणी घ्यायला आली आहे. तिचं लग हे बोलणं ऐकून मला त्या दिवशी माझे आणि माझ्या नवऱ्याच्या चुलत भावाचं बोलणं आठवलं. याचा अर्थ तो खोटं बोलत नव्हता आणि आता बाकीचे नातेवाईक सुद्धा हाच विचार करत असणार. मी त्या बाईला म्हणाले, एका लग्न झालेल्या माणसाबरोबर लग्न करायला तुला लाज वाटली नाही? त्यावर ती म्हणाली की जर तो तुला पसंत करत नव्हता तर यात माझा दोष काय आहे? तू त्याला अजिबात आवडत नव्हतीस. मी सुंदर आहे त्यामुळे तो माझ्या मागे लागला होता आणि मग माझ्याशी लग्नही केलं. मग मी म्हणाले की सुंदर तर मी सुद्धा होते, पण त्याने जाणून बुजून मला अशी बनवली. ती बाई म्हणाली की पुरुष असा का करेल? बहुतेक तुझं नशीबच खराब असेल. आता या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही, कारण तो आता या जगात नाही. मला माझी वाटणी दे बस. मी म्हणाले की त्यांनी मला काहीच दिलं नाही. मी स्वतः काम करून माझा घर खर्च कसाबसा भागवते आणि जे त्याचे फंडाचे पैसे आहेत ते अजून मिळाले नाहीत. मिळाल्यावर त्यातून अर्धे पैसे मी तुला देईन. आता राहिले या घराचं, ते हे घर भाड्याचं आहे आणि हे मी चालवते, तुझा नवरा नाही. तो मला 1 रुपयाही देत नव्हता. माझा खर्च मी स्वतः भागवायचे. तो सगळा पैसा तुझ्यावरच उडवत होता. तो घरी काही देतच नव्हता. तू त्याच्यासोबत खूप मजा केलीस. आता माझ्याकडे काही नाही तुला देण्यासाठी. यावर ती बाई म्हणाली आणि मला खूप भांडू लागली. तिने माझ्या सगळ्या घराची झडती घेतली. मी तिला सांगितले की इथे काही नाही, तू जा इथून. मला आता त्रास होऊ लागला आणि तिचा रागही येत होता. ती बाई खूप विचित्र होती. तिने सगळं घर शोधून काढलं, पण तिला काहीच मिळालं नाही. मग जाताना ती म्हणाली की मी तुझ्यावर लक्ष ठेवणार आहे. त्याचे पैसे मिळाले की मी येणार आहे. मला सगळं माहीत होईल. माझ्या कामवाल्या बाईने मला सांगितले की ती त्या बाईला ओळखते. ती बाई श्रीमंत पुरुषांना हेरून त्यांना फसवते, मग त्यांच्याशी लग्नही करते, पैसे लुबाडते, नाहीतर सोडचिठ्ठी मागून मुलांचा सगळा खर्च मागते. माहीत नाही तिने असं का केलं, पण ती बाई चांगली नव्हती. तिला तिथले सगळे लोक ओळखून येते. मी म्हणाले, माझ्यासोबत कधीच काही चांगलं घडत नाही. पहिले नवऱ्यानं त्रास दिलं आणि आता तो गेल्यावर काही ना काही माझ्या मागे लावून गेला आहे. मी काय करू? माझा नवरा मारून काहीच दिवस झाले होते. मग मला आठवले की माझा नवरा सारखा सारखा त्या खोलीकडे बघून मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. अगदी शेवटपर्यंत तो हे करत होता. बाईचं मन खूप वेगळं असतं. कुणाशी प्रेम केलं तर ती त्याच्या सर्व चुकाही पदरात घालते. माझं तर आजपर्यंत हे कळलंच नाही की माझा नवरा माझ्याशी असा का वागत होता. मी तर त्याच्यावर खूप प्रेम करायची. मी तर माझ्या घरातून हाच विचार करून आली होती की माझ्या नवऱ्याची मी शेवटपर्यंत साथ देईन. मी तर दिसायलाही सुंदर होते, पण बहुतेक त्याचं मन जिंकण्यात कुठेतरी कमी पडली असावी. स्त्री सुंदर आहे की नाही हे पुरुषांची नजर ठरवते. जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला आवडली तर तो तिला कायम आपली राणी बनवून ठेवू शकतो, भलेही ती स्त्री सुंदर नसली तरी सुद्धा. आणि कधी कधी
सुंदर असूनही जर पुरुषाला तरी स्त्री आवडत नसेल तर तिची अवस्था माझ्यासारखी होते. कारण आजकालची परिस्थितीच तशी आहे. मी आता दिवसभर रडत असायची, जेवायची सुद्धा नाही. खूप टेन्शन होतं मला. पण आता माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. माझे वय काही फार जास्त नव्हतं, पण मला दुसरं लग्न करायची इच्छाही नव्हती. मला आता फक्त माझे आयुष्य शांत, सुखात आणि माझ्या पद्धतीने जगायचं होतं. माझी आता काही अपेक्षासुद्धा नव्हती. आता मी घरातच असायचे. माझ्या नवऱ्याच्या फंडाचे पैसेही आले नव्हते आणि ती बाई तर सारखे फोन करून त्रास देत होती. ती सारखी पैशासाठी मागे लागायची. आता माझ्याकडचे पैसेसुद्धा संपत आले होते. मी माझ्या कामवालीला सांगितले की आता माझ्याकडे तुला द्यायला पैसेही नाहीत, त्यामुळे तू आता येऊ नकोस. पण मी तर तेव्हा हैराण झाले जेव्हा ती माझ्यासाठी स्वतः तिच्या घरून जेवण बनवून आणायची आणि मला म्हणाली की मॅडम, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे, पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. फक्त हे जेवण आहे जे मी तुम्हाला देऊन जाईल. तेव्हा मला एक गोष्ट कळली की आपण एखाद्या चांगल्या माणसासोबत राहिलो, चांगलं वागलो तर तो आपल्याशी त्याच्यापेक्षा जास्त चांगला वागतो. तिच्याकडे तर काहीच नव्हतं. ती कामवाली बाई गरीब होती. तिची लहान लहान 3 मुलं होती. मला तिच्यावर अजून ओझं टाकायचं नव्हतं. मी तिला म्हणाले की माझी परिस्थिती सुधारली तर मी तुला कामावर ठेवून घेईन आणि पगारही चांगला देईन. तिकडे माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमधले लोक पैसे मात्र देत नव्हते. बहुतेक ते पैसे त्यांना बळकवायचे होते. आणि इकडे ती दुसरी बायको माझ्या मागे हात धुवून लागली होती. मी माझ्या एका मैत्रिणीकडून काही पैसे उसने घेतले होते आणि त्यावर माझे सध्याचं जगणं चालू होतं. आता ते पैसेही संपत आले होते. माझ्या जेवणाचे हाल होत होते. मी माझ्या कामवालीला सुद्धा बंद केलं होतं. माझ्या घराची स्थिती खूप घाण झाली होती. तसेही मला काहीच काम नव्हतं, म्हणून मग मी विचार केला की आज घराची साफसफाई करूया. मी साफसफाई करत करत समोरच्या खोलीत गेले. तिथे गेल्यावर मला माझ्या नवऱ्याची आठवण आली. मी विचारच करत होते की तो सारखा इकडे का बोट करत होता आणि तेवढ्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पडणार तोच मी भिंतीला धरले. पण माझ्या हाताला थोडं काहीतरी लागलं. त्याचवेळी तिथली एक फरशी निसटली आणि समोर बघताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. मी समोर बघितलं तर त्या भिंतीच्या मागे एक खोली होती, ज्यात एक तिजोरी होती. मी आत जाऊन पाहिले तर मला चक्करच आली, कारण तिथे सोने, चांदी आणि बऱ्याच अशी रोख रक्कमही होती. तिथे खूप संपत्ती होती. आता माझ्या लक्षात आले की तो इकडे काय इशारा करत होता, पण बोलू शकत नव्हता. माझा नवरा खूप लाच घ्यायचा आणि हे सगळे तेच पैसे होते. मी तिथून ते सर्व पैसे आणि संपत्ती जमा केली आणि ती खोली बंद केली. दुसऱ्या दिवशी मी माझ्या कामवालीला बाईला बोलवून घेतले आणि तिला सांगितले की सगळं सामान भरून घे, कारण आता मी इथे राहणार नाही. तसंही ते घर भाड्याचं होतं. माझ्या मनात आले की या पैशातून थोडे पैसे माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला द्यावे. पण माझ्या कामवालीने मला सांगितले की तो मुलगा त्या बाईचा नव्हताच, तो तर दुसऱ्याच कोणाचा तरी होता. ती बाई तुमच्याशी खोटं बोलत होती. तो मुलगा तुमच्या नवऱ्याचा नव्हता. ती बाई आमच्या इथेच राहते. काल एक जण आला आणि त्या मुलाला घेऊन निघून गेला. बहुतेक तुमच्या नवऱ्याने तिच्याशी लग्न केले नसावे. ती बाई मुद्दाम खोटं बोलत असावी, कारण ती असेच काम करून पैसे कमवत होती. मी शांत बसून ते ऐकत होती. नंतर मी तुला तिचा पगार आणि काही वर पैसे दिले. तिला वाटले मला माझ्या नवऱ्याच्या फंडाचे पैसे मिळाले असतील, पण तिला माहीत नव्हतं की ऑफिसमधले लोक तर ते पैसे खाऊन बसले होते. मग मी तिला माझ्याकडचे काही सामान दिले आणि थोडेफार सामान घेऊन मी ते शहर सोडून दुसऱ्या शहरात आले. आता मी या शहरात नोकरी करत होते. आता माझ्याकडे घर आहे, गाडी आहे. मी माझ्या नवऱ्याच्या नावाने एक अनाथाश्रम चालवत आहे, कारण हे पैसे त्याचे होते आणि ते मला देणारही नव्हते. पण नशिबाला ते पैसे मलाच मिळवून द्यायचे होते. मी त्या पैशांचा वापर एखाद्या चांगल्या कामासाठी करणार होते. हे सगळं ऐकायला खूप जड आहे, पण माझा नवरा माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. त्याने इतक्या वर्षात ते पैसे जमवले होते, पण तो त्यांना खर्च करू शकला नव्हता. हेच तर जीवन आहे. यात चढ उतार तर येतच असतात. पण आता मी कुणावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नव्हते, म्हणून मी दुसरं लग्न केलं नाही. आता मी पुढे शिकायचं ठरवलं आहे, म्हणजे मला चांगली नोकरी मिळेल. कारण तुमच्याकडे कितीही संपत्ती असली तरी ती कधी ना कधी संपणारच आहे. मला माझ्या नवऱ्याची आनंदाने आठवण येते आणि मी त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी सदैव प्रार्थना करते, कारण कसंही असला तरी तो माझा नवरा होता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.